नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घ्यायला लागलो आणि आपण पहिला जागृत पाठीमागे दाखवा ही आपली जिल्हा परिषद आहे आणि आपण आज चाललो थेट आपण आज जाणार आहोत आणि आपल्या सिटीमध्ये आता आपण तिकडे गेलो होतो आणि तिकडे बघितलो सगळं. जसं सावता माळ्याने विठ्ठलापाशी गेले होते आणि त्यांना मागणं घातलं होतं, त्यांना जे काय आपल्यापासून दिलं होतं ते सगळंच आपण त्यांच्या समोर आपल्या माध्यमातून मांडणार आहे. जागृत दाखवा इकडं. ही आपली जिल्हा परिषद आहे आणि आपण आज चाललो. या जागृत दाखवा सगळं. इकडं बी दाखवा सगळ्यांकडं. आणि ही आपली जिल्हा परिषद आहे पूर्ण सगळे. इकडे बी दाखवा जागृत आणि इकडे बी दाखवा. हे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि आपण त्यांचं सगळ्याचं म्हणणं घेणार आहे. ज्यांच्याकडे आपला विषय आहे आपण त्यांच्याकडे चाललो थेट आणि त्यांना विचारणार आहे. विठ्ठलाकडे गेले होते, विठ्ठलाचं सगळं काय त्यांनी केलं, चांगलं काम केलं, त्यांना विचारणार आहे. दाखवा जागृत तिकडं. इंद्रजित आहेत आणि पवार आहेत. इंद्रजित जसं नाव आहे यांचं आणि ह्यांच्याकडं बांधकाम समिती आहे. आपण त्यांना सगळं विचारणार आहे. जागृत चला या आतमध्ये या. जागृत हे दाखवा. आपल्या इंदाभाऊचं ऑफिस आहे आणि कार्यालय आहे. हे सगळे लोक आपल्या आपल्या कामासाठी आलेले राहतात. पूर्ण ऑफिस दाखवा. भाऊ कुठे आहेत? या जागृत. सगळं दाखवा. पहिला बाहेरचं ऑफिस त्यांचं. आपण इंदाभाऊकडे आलो आणि थेट आज चाललो. या जागृत. जागृत या. हे इंदाभाऊचं ऑफिस आहे आपल्या खमक्यात. ह्यांच्या नावाचा आपण बोर्ड बघितलो. इंद्रजित रुक्मिणी बी नाव आहे आणि विठ्ठलाच्या दरबारात काय काय केलेत, काय काम केलेत आपण सगळे सोलापूरकर बघितलो. दाखवा पहिला सगळं ऑफिस दाखवा. आणि हा बाहेर बसू. चला या या जागृत. एक मिनिट. जसं सावतामाळी हे विठ्ठलाला साकडं घातलं होतं, आपल्यापाशी जे काय आहे ते नैवेद्य दाखवला होता आणि आपल्यापाशी काय, आपण सोलापूरकर म्हणून हे बी सोलापूरचेच आहेत आणि चांगलं काम करतात बरं का. आपण त्यांना विचारू म्हण. मला सांगा विठ्ठल दिसले का? एवढं चांगलं काम केले तुम्ही. वारकऱ्याच्या रूपातच विठ्ठल दिसतो. लक्षात असू दे. वारकऱ्याच्या रूपात आता विठ्ठल दिसतेत आपल्याला असं हे म्हणतात. जिल्हा परिषदेकडून जास्तीत जास्त वारकऱ्यांना सुखसुविधा देण्याचा जिल्हा परिषदेने प्रयत्न केला. आदरणीय पालकमंत्री साहेब जयकुमारजी गोरे, मुख्यमंत्री साहेब यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही त्यांच्याकडे आणि पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे त्या सकाळी मागणी केली. काल पालकमंत्री साहेबांनी सांगितले की 2 तासात GR आला. जेवढे पैसे मागितले गेले तेवढे पैसे वरून पोच झाले आणि त्याचा विनय व्यवस्थित आम्ही मार्गी लावला.
आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून आमची पण वारी पोचली असा आमचा आनंद आम्हाला मिळाला. सगळं वारकऱ्याचं सगळं काम केलं, सगळं काय केलं आपले विद्यार्थी बी आहेत बरं का. आणि दादा, आपल्या सोलापूर सिटीमध्ये एक नेहरू हॉस्टेल आहे. तिकडं आपले सगळेच जिल्ह्यातले विद्यार्थी तिकडे येऊन राहतात आणि इथं शिक्षण घेतात. आणि तिकडे जर आम्ही तर गेलो, बघितलो, सगळी पडकी झाली वरती, सगळं पडलेलं आहे आणि भरपूर काय तिकडं चालतंय आणि खातं तुमच्या हातात आहे सगळं. काय असणार आहे तिकडं? नाही, खातं जरी माझ्याकडे असलं तरी स्ट्रक्चरल ऑडिट करायला आम्ही नेहरू हॉस्टेलचं आपण म्हणताय, स्ट्रक्चरल ऑडिट करायला आम्ही पैसे भरलेत. ह्या महिनाभरात स्ट्रक्चरल ऑडिट ऑगस्ट महिन्याच्या एंड पर्यंत होऊन जाईल. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट काय येतं त्याच्यावर आमची दिशा पुढची राहील. जर इमारत धोकादायक असेल तर तिथं पाडून फर्स्ट प्रायोरिटी हॉस्टेलच होणार. म्हणजे हे 1900 बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशी भीती घातली जात आहे की तिथं हॉस्टेल होणार नाही, असं होणार नाही. तिथं हॉस्टेलच 100% होणार आहे. त्याच्यात प्राईम लोकेशनला जागा असल्यामुळं खालचे जे गाळाधारक आहेत किंवा गाळे आहेत, गाळे काढणार, वरचे 2 मजली, त्या गाळ्याच्या वरती 2 मजली कमर्शियल करणार, त्याच्यावर 3-4 मजली जेवढं होईल अद्ययावत हॉस्टेल, वाचनालय, जेणेकरून विद्यार्थ्यांना पण लिफ्टची सोय होईल आणि त्यातून आम्हाला जिल्हा परिषदेला उत्पन्न वाढ होईल. हा त्याच्या मागचा उद्देश आहे, बाकी काही नाही. दादा, 1956 साली ती नेहरू हॉस्टेल बांधली गेली. आज तागायत ते 70 वर्षापर्यंत 70 वर्ष झालेत आणि 50 वर्षाचा अवधी असतो बांधकामाला. लवकरात लवकर व्हावं असं तुम्हाला वाटतंय? लवकरात लवकर व्हावं, पण जिल्हा परिषदेकडे त्यातला घालायला पैसे नाहीत. आम्ही शासनाकडेच पैसे मागणार त्याचे. आणि आम्हाला पालकमंत्री साहेब सक्षम मिळालेला आहे, त्याच्यामुळं त्यांच्या कानावर मी घातले. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घे, काय ऑडिट येते त्याच्यानंतर ना आपण भेट मला, त्याच्यानंतर मी तुला सांगतो काय करायचं. मला सांगा की किती कोटी रुपये लागतील त्याला? आणि पूर्वी असं मी म्हणलं होतं की त्याचं टेंडर निघालंय आणि ते लवकरात लवकर होणार आहे, पैसे मंजुरी झालेत, काम लवकर होणार आहे असं बी म्हणलं जात होतं. अजून काही नाही. त्याचे किती कोटी लागते त्याचा अंदाज मला सांगता आता येणार नाही. स्ट्रक्चरल ऑडिट जोपर्यंत माझ्या समोर येणार नाही तोपर्यंत त्याच्या पुढचा विषय मी काही बोलू शकणार. तरीही त्याचं म्हणजे एस्टिमेट काढून किंवा ह्या बांधकामाला एवढे एवढे पैसे लागणार आहेत, पाडाला एवढे पैसे लागणार आहेत, तिथं व्यापारी बी आहेत, काय असणार आहे तिकडं? स्ट्रक्चरल ऑडिट जर चांगली इमारत आहे म्हणून आलं तर तिथं काहीच करू शकणार नाही. जर धोकादायक इमारत म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट आलं तर त्याच्यानंतरचा पुढचा फेस आहे की ते समोर जागा किती आहे ते पालकमंत्री साहेबांना सांगणे आणि त्याच्यावर गाळे जास्तीत जास्त निघून. आणि गाळेधारकांना सुद्धा त्याच गाळेधारकांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल. हे अजून ते परत राजकारण वेगळं. इंद्रजित पवार 4 गाळे घेऊन 2 गाळे येईल अजिबात नाही, एवढं स्पष्ट आहे. आता विद्यार्थ्यांना ऍडमिशन आहे का नाही तिकडं? सध्या ऍडमिशन आहे ना, चालू आहे ना. हो. एका विद्यार्थ्यांना ऍडमिशन फी किती घेतली जाते तिकडं? ते मला नाही सांगता येणार, मी माहिती घेऊन सांगतो. विद्यार्थ्यांना 5,000-7,000 असं ऍडमिशन असतंय. अत्याधुनिक जर असं वाटतंय माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तिथं वसतिगृह असायला पाहिजे. आणि कसा असायला पाहिजे एक संकल्पना असेल तुमची? संकल्पना साहेब आहे ना, संकल्पना डोक्यात आहे. विद्यार्थी ह्या हॉस्टेलला राहणारा विद्यार्थी हा बऱ्यापैकी गरीब विद्यार्थी, त्याला जेणेकरून सुखसोयी त्याला व्यवस्थित मिळाव्या, पाणी टायमाला मिळावं, प्यायला पाणी स्वच्छ मिळावं, तिथं स्वच्छता व्यवस्थित असावी. आता आपण जाऊन आले तिथं सध्याची परिस्थिती काय आहे ते आता तुम्हीच सांगितलं की 70 वर्ष झाले, त्याच्यामुळे ते हे करतोय. पण
काय गोष्टी जाणून बुजून इंद्रजित पवार टार्गेट करायचा म्हणून ह्या गोष्टी चालल्यात. त्याच्यात इंद्रजित पवारला 0.1%ही इंटरेस्ट नाहीये, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या सुखसोयी मिळाव्या आणि जिल्हा परिषदेला 2 पैसे भाडं त्याच्यातून जास्त मिळावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे, बाकी काही नाही. एका गाळेधारकाला किती भाडं आहे तिकडं? आता सध्या साधारण 30,000 रुपये भाडं आहे आणि म्हणजे काय तर 300 रुपये 30 रुपये स्क्वेअर फुट असं काहीतरी येत. एकूण किती गाळे आहेत तिकडं? एकूण 17 गाळे आहेत. लक्षात असू दे, 17 गाळे आहेत आणि जेवढे जण तिथं गाळेधारक आहेत, पहिला प्रायोरिटी त्यांना देणार आहेत, म्हणजे ते जे गाळे धारक आहेत त्यांना देणार आहेत आणि अत्याधुनिक करणार आहेत बरं का. आणि ते व्हायला पाहिजे. सगळेच आपले खेड्यापाड्याचे, वाड्या वस्त्यावरचे, सगळेच तालुक्याचे विद्यार्थी तिकडे येतात. भाऊ मला सांगा, तिथं वॉचमॅन नाही आहे का? आहे वॉचमॅन आहे, वॉचमॅन आहेत, रेक्टर आहेत, 8 कर्मचारी आमचे तिथं आहेत. तुम्हाला त्याची काही त्रुटी जाणवत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ते पूर्ण करून घेऊ. वरचे जे दुसरा असेल, तिसरा माळा असेल, ते सगळं तुटलेलं आहे, फुटलेलं आहे आणि खालचे काय इकडचा भाग, बाजूचा भाग आहे, ते सुद्धा तुटलेला फुटलेला आहे आणि स्वच्छता नसते तिकडं. जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना ते स्वच्छता असायला पाहिजे का नाही? 100% असायला पाहिजे. मी माहिती घेतो आणि त्याची स्वच्छता लवकरात लवकर करून घ्यायची आदेश काढतो तसा. आणि दुसरी गोष्ट, ती पडझड झाली आहे ही माहिती कळल्यावरच स्ट्रक्चरल ऑडिटला पैसे भरले साहेब. आम्ही जिल्हा परिषदेचं एवढं उत्पन्न नसताना पण त्याच्यासाठी 9 लाख रुपये आम्ही त्याच्यात भरले शासकीय महाविद्यालयाला आपल्या. ते स्ट्रक्चरल ऑडिट ह्या म्हणजे ऑगस्ट एंड पर्यंत येईल, त्याच्यानंतर आम्ही. तुम्ही सभापती आहेत, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय? आता बांधकामचा सभापती आहे मी. जेणेकरून आपल्या जिल्ह्यासाठी रस्ते चांगले व्हावे, जे रस्ते होत आहेत ते क्वालिटीचे व्हावे. आम्ही एक नवीन ह्याला केलं की अंगणवाडी असेल, शाळा असेल, रोड असतील, जे आपण हे करतो. आपण ह्याच्यातच सांगितलंय की झाडं हे कंपल्सरी लावली पाहिजे. त्या जागेच्या उपलब्धतेनुसार, समजा अंगणवाडी असेल तर 5 लावा, रोड असेल तर 50 पर्यंत झाडं जागा बघून ते झाडं लावावे, हे कंपल्शन आम्ही टेंडर मध्येच क्लॉज घातलाय. आणि ते एक मी आल्याला पहिला निर्णय हा होता, झाडे लावायचं. लक्षात असू दे, झाडं लावलं पाहिजे, त्यांची संकल्पना आहे. मला सांगा भाऊ, आता शेतकऱ्यांना, भाऊनी काल प्रेसमध्ये सांगितलं की 8 तास लाईट पाहिजे शेतकऱ्यांना. तुम्ही बी एक शेतकरी आहे, सकाळी असली पाहिजे का लाईट संध्याकाळी असली पाहिजे? 100% लाईट दिवसा असली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना सोयीचं होतंय. काय पावसाळा असो किंवा काय असो, इच्छुकटा हे असा विषय असतो, त्याच्यामुळे दिवसा लाईट असलेली बरी. काय शेतकरी असं घेत आकडा टाकून घेतात? आता तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आकडा टाकून घ्यावं का कसं घ्यावं, पण आकडा टाकून घेऊ नये. त्याची वैयक्तिक काय अडचण असलं आता त्याला आपण कसं सांगणार? लक्षात असू दे, प्रत्येक शेतकऱ्याने आपलं आपलं व्यवस्थित मीटर घेऊन लाईट बिल भरलं तर आपल्याला लाईटीचा तुटवडा पडणार नाही बरं का, आणि सरकारावर बी बडदुंद होणार नाही. भाऊनी खूप काही चांगली माहिती दिली आहे आणि त्यांनी सांगितलंय की जे नेहरू हॉस्टेलचं जे काम आहे मी प्रामाणिकपणे करणार आहे आणि जिथं जेवढे गाळेधारक आहेत त्यांनाच ते गाळे मिळणार आहेत, बांधकाम केलं तर मी, माझा त्यामध्ये काही रोल नाही असं मी म्हणलंय. पण एक धारणा चांगली आहे की विद्यार्थ्यांसाठी तिथं चांगलं हॉस्टेल व्हायला पाहिजे आणि सुखसुविधा मिळायला पाहिजे, यांची धारणा आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.